नमस्कार एएनएम ताई. या व्हिडिओमधून आपण गर्भवती महिलांची नोंदणी माता आरोग्य कार्यक्रमामधून कशी करावी हे शिकणार आहोत. सर्वप्रथम भेट सुरू करा, स्टार्ट व्हिजिट या बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला ज्या गावात काम करायचे असेल ते निवडावर क्लिक करून गाव निवडावे लागेल. त्यानंतर पुष्टी करा वर क्लिक करून 6 अंकी पिन टाकून भेट सुरू करा. येथे 2 पद्धतीने तुम्ही एएनसी नोंदवू शकता. पहिली पद्धत, जर आशाताईमार्फत ती महिला गर्भवती महिला म्हणून नोंद झाली असेल तर माता आरोग्य मटर्नल हेल्थमध्ये जाऊन त्या महिलेची नोंदणी करून घेणे. दुसरी पद्धत, जर आशाताईने सदरील गर्भवती महिलेची नोंदणी गर्भवती म्हणून केली नसेल तर कुटुंब नियोजन फॅमिली प्लॅनिंगमध्ये जाऊन एएनसी नोंदणी करते. आता येथे दोन्ही पद्धतीचा वापर करून एएनसी नोंदणी शिकणार आहोत. पहिली पद्धत, जर आशाताईमार्फत ती महिला गर्भवती महिला म्हणून नोंद झाली असेल तर माता आरोग्य मटर्नल हेल्थमध्ये जाऊन त्याची नोंदणी करणे. नोंदणी करण्यासाठी अधिसूचित प्रकरणे नोटिफाईड केसेस मध्ये जाऊन सुद्धा एएनसीची नोंदणी करू शकता. पण आपण कार्यक्रम टॅब प्रोग्राममध्ये जाऊन एएनसी नोंदणी कशी करावी हे शिकणार आहोत. त्यासाठी कार्यक्रम टॅबवर क्लिक करा. माता आरोग्य मटर्नल हेल्थ कार्यक्रममध्ये जाऊन नोंदणीकृत नसलेली गर्भधारणा अनरेजिस्टर्ड एएनसी वर क्लिक करावे लागेल. आशाताईने नोंदविलेल्या एकूण गर्भवती मातांची यादी दिसेल. त्यामधील ज्या गर्भवती मातेची नोंद करायची असेल त्या महिलेचा शोध घेऊन पुढील माहिती भरा. तुम्हाला समजण्यासाठी मी एक गर्भवती मातेची नोंद कशी करावी हे दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते अधिक स्पष्टपणे समजेल. समजा सशीबाई नावाची एक गर्भवती महिला आहे जिची नोंद आशाताईने एएनसी म्हणून केली आहे. त्या महिलेची नोंदणी करू. महिलेच्या नावावर क्लिक करा. आता तुम्हाला त्या गर्भवती महिलेची आशाताईने नोंदविलेली मागील पाळीची तारीख, LMP, अपेक्षित प्रसूती दिनांक, EDD, तसेच बाजूला सध्या किती आठवड्याची गर्भवती आहे याची माहिती दिसेल. त्याखालील सध्याची गर्भधारणेची कितवी खेप आहे हे दिसेल. यानंतर गर्भधारणा पुष्टी करण्यासाठी कोणती चाचणी केली याची नोंद झालेली दिसेल. दिलेली माहिती बरोबर नसल्यास दुरुस्ती करता येईल, अथवा महिला गर्भवती नसल्यास नाकारणे रिजेक्ट बटणावर क्लिक करावे. आता ह्या महिलेची कोणतीही माहिती चुकली नाही म्हणून निश्चित करा व पुढे जा, कन्फर्म अँड नेक्स्ट बटणावर क्लिक करा. पुढे गेल्यानंतर आपल्याला RCH ID क्रमांक व R15 रेजिस्टर क्रमांक दिसेल. त्यातील माहिती बरोबर भरावी व पुढे नेक्स्ट या बटणावर क्लिक करा. जर गर्भवती माता या अगोदर 2 वेळा गर्भवती राहिली असेल आणि सध्याची तिची तिसरी खेप असेल तर मागील 2 गर्भधारणेचा परिणाम नोंदवणे आवश्यक आहे. आता असे समजू, मागील गर्भधारणेचा निकाल प्रसूती आहे तर प्रसूती या बटणावर क्लिक करा. त्यानंतर प्रसूतीचा निकाल भरून एकूण जिवंत व मृत जन्माची नोंद करा. त्यानंतर प्रसूतीचा प्रकार निवडावा. नंतर गर्भधारणेतील गुंतागुंत निवडा. जर गुंतागुंत नसेल तर काहीही गुंतागुंत नाही यावर क्लिक करा. गर्भपात झाल्याचे ठिकाण म्हणजे राज्य, जिल्हा व निकालाचे ठिकाण निवडून पुढे नेक्स्ट बटणावर क्लिक करा. नंतर आरोग्य तपशील भरताना गर्भवतीची उंची सेंटीमीटरमध्ये भरावी. रक्तगट टाकावा. नाही केला असल्यास केले नाही, नॉट डन बटणावर क्लिक करावे. निदान झालेले आजार, जुनी आजारपणे असतील तर दिलेल्या यादीपैकी कोणता आजार असल्यास त्यावर क्लिक करावे. उपचार घेत आहात का, अंडर ट्रीटमेंट, होय किंवा नाहीपैकी उत्तर द्यावे. येथे तुम्ही एकापेक्षा जास्त आजारावर क्लिक करू शकता. जर कोणत्याही आजाराचा इतिहास नसेल तर काहीही नाही या बटणावर क्लिक करून जतन करा या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे आपली एक गर्भवती माता नोंदविली गेली आहे.